शेतकऱ्यांची आत्महत्या हा फार अस्वस्थ करणारा विषय आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला लोक आत्महत्या करतात आणि आपल्याला म्हणजे आपण त्या भागामध्ये राहतो तर आपल्या अस्तित्वावर सुद्धा प्रश्न निर्माण होतो. मला ज्यावेळेस एक प्रसंग माझ्या याच्यामध्ये घडला की मी पुण्यामध्ये एका मित्राबरोबर बसलेलं असताना त्यांनी माझी ओळख करून देताना सांगितली. ते पंजाबचा मित्र होता आणि मग त्यांनी अशी ओळख केली की हा सुसाईड करनेवाला प्रदेश, मराठवाडा म्हणल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये सुसाईड करनेवाला प्रदेश, अशा प्रकारची भावना. आणि मग मी खूप त्या बाबतीत त्या शब्दाने अस्वस्थ झालो आणि मग मी ठरवलं की ही परिस्थिती तर आहे, पण या परिस्थितीमध्ये सुद्धा काही लोक चांगलं काम करतायत. आणि मग बीड जिल्ह्यातली वेगवेगळी म्हणजे झिरो बजेट शेती, म्हणजे झिरो बजेटनं शेती कशी केली जाऊ शकते किंवा आपल्याकडे आहेत त्या साधनामध्ये कशा पद्धतीने चांगलं उत्पन्न घेतलं जाऊ शकतं, अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या स्टोरीज, सक्सेस स्टोरीज, त्यांच्या यशस्वी स्टोरीज ह्या आम्ही सातत्याने त्या मांडल्या. आणि त्यात मला समाधान आहे की त्यातनं काही लोकांना जरी असं वाटलं असेल की नाही गडे अशा परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काही लोक चांगलं काम करू शकतात, आपण का करू शकत नाही, इतका जरी भावना त्यांच्या मनामध्ये आली असेल तर माझं लिखाण सार्थकी लागलं असं मला वाटतं.